नमस्ते, मी रत्नप्रभा दास ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की मला खूप वाईट वाटतं की ती आता जी मुंबईला नवीन हे ब्रिज झालेला आहे ना, तो पाहण्यासाठी. तर आम्ही रात्री पाहिला होता, आता दिवसा पाहत आहोत, त्यामुळं अजून खुशी होत आहे. खूप खुश झाले आहे की आता प्रत्यक्षात सकाळी म्हणजे मला वाटतं 10 वाजलेले आहेत सकाळचे, आणि आम्ही निघालो आहोत पुण्याला. आणि ह्या ब्रिजवरनं मी खास अजून एकदा व्हिडिओ घेतली, कारण गेल्या वेळेस होती ती रात्रीची होती आणि आत्ता आहे ती सकाळची आहे व्हिडिओ. आणि मला सकाळी हा ब्रिज पाहायचाच होता. जगातला फार मोठा ब्रिज आहे हा, आणि खूप सुंदर आहे. जाताना ते ट्रॅफिक लागलं नाही, काय नाही. नवीन ब्रिजवरनं जाण्यात खूप मजा वेगळी होती. आता ट्रॅफिकमध्ये थांबायचं झंझट बिलकुल नाही आहे. आणि जे बोगदे आहेत, हे पुण्याला जाणारा पुण्याकडचा बोगदा होता, तो फार मोठा आहे. आणि माझं एक दिवसासाठीच काम होतं, कारण मला एक दिवसासाठी रणजितला एक दिवसासाठी सुट्टी होती ना, तर मला एक दिवसातच रिटर्न जाऊन यायचं होतं पुण्याला. त्यामुळं मग आम्ही पुण्याला गेलो. पण ते ब्रिजचं मी विसरून गेली होती शूट करायचं. परत रणजितने आठवण करून घेतलं आणि हे पोलीस कोणाला तर पकडलं वाटतं सीट बेल्ट घातला नाही म्हणून. आणि सीट बेल्ट घातल्याशिवाय तर रणजितला पण म्हणजे असं गाडी चालवताना असं वाटत नाही की सेफ्टी वाटतच नाही. आणि मी पण कधी पण गाडी चालवायची म्हटलं ना, तर मी सीट बेल्ट घातल्याशिवाय गाडी चालवत नाही. आणि प्रत्येकाने आपलं सीट बेल्ट घातल्याशिवाय गाडी चालवू नये. शेजारी बसणाऱ्याने पण सीट बेल्ट घालावं. आणि मी तिथं एक स्टॉप घेतला आम्ही लोणावळ्यामध्ये, आणि रणजितला सांगितलं नाश्ता मागू म्हटलं. मग मी मसाला डोसा, मला साऊथ इंडियन सगळं काही आवडतं, मसाला डोसा सांबार चटणी मागवून घेतली. परत मस्त एक कडक चहा पिला. आणि मग नंतर आम्ही पुढे पुण्याला निघालो. तिथं माझं एक महत्त्वाचं काम असल्यामुळे रणजित ड्रायव्हिंग करत होता. आणि कसं आता रणजितला सोबत घेऊनच निघावं लागतं खरं तर. आणि कसं असतं, जवळच आपलं घरातलं ड्रायव्हर असेल तर अजून बरं वाटतं. आणि मग आम्ही नंतर पुण्यातलं काम झालं की रिटर्न म्हणजे निघालो. सूर्यास्त होत आहे, 5च्या टायमाला निघालो. आणि मग आम्ही पुढच्या भागामध्ये आपण भेटूया, कारण व्हिडिओ मोठी झाली माझ्याकडून, त्यामुळं अर्धाच भाग मी टाकत आहे. आणि मग आपण पुढच्या भागात दुसऱ्या भागामध्ये भेटू. चला बाय, जय सियाराम.